सोयाबीन पेरणीपूर्वी हा व्हिडिओ बघितला नाही तर योग्य जात निवडताना ही चूक होऊ शकते. तर नमस्कार मित्रो, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे सोयाबीनच्या प्रमुख जाती. सोयाबीनच्या प्रमुख जाती कोणत्या आहेत व कोणती जात कुठे पेरली जाते व कोणत्या जातीला जास्त पाणी लागतं, कोणत्या जात काळ्या रानामध्ये पेरली जाते, कोणती जात हलक्या जमिनीमध्ये पेरली जाते, कोणत्या जातीला जास्त उत्पादन निघतं व कोणत्या जातीला जास्त खर्च आहे, पूर्णपणे मी सांगणार व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता सोयाबीन पेरणी जवळ येत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना मनात एकच प्रश्न असतो, कोणती सोयाबीन जात लावावी व हलक्या जमिनीसाठी कोणती जात योग्य आहे व काळ्या जमिनीसाठी कोणती जात योग्य आहे, कोणती जात जास्त उत्पादन देते, असा प्रश्न पडलेला असतो मित्रांनो. तर मी तुम्हाला सांगतोय. तर आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख सोयाबीन जाती व त्यांच्या बीजदार व उत्पादन क्षमता आणि कोणत्या जमिनीसाठी कोणती जात योग्य आहे याची पूर्ण माहिती पाहणार आहोत. तर प्रथम पाहणार आपण महाराष्ट्रातील सोयाबीनच्या जाती. तर मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक सोयाबीनच्या जाती उपलब्ध आहेत, पण आज आपण शेतकऱ्यांनी सर्वाधिक लोकप्रिय आणि कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या जातींबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये KDS तर माहिती घेणार आहोत. KDS 992 फुले दुर्वा, KDS 753 फुले किम्या, MAEUS 725, MAEUS 731, MACS 1460 या जातींचा समावेश होतो. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हलक्या जमिनीसाठी कोणते बियाणे योग्य आहेत व पाणी त्यांना कमी लागते. जर तुमची जमीन हलकी असेल आणि पावसावर अवलंबून शेती असेल तर KDS 992 फुले दुर्वा ही जात खूप चांगली मानली जाते मित्रांनो. हलक्या जमिनीमध्ये म्हणजे तुम्ही पेरता व सोडून येता, त्यामध्ये पाणी वगैरे द्यायला पर्याय नाही, अशा जमिनीसाठी सांगतोय मी. तर ही जात राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. तर या जातीची कालावधी साधारण 90 ते 100 दिवसांचा आहे. म्हणजे कालावधी पीक पेरल्यानंतर ते पीक काढणे येईपर्यंतचा कालावधी सांगतोय 90 ते 100 दिवस. एकरी 20 ते 25 किलो बीज लागते. म्हणजे प्रमुखतः आपण एकरी बीज टाकतो, 20 ते 25 किलो दरम्यान आपण पेरणी करायला पाहिजे. योग्य व्यवस्थापन केल्यास 11 ते 14 क्विंटल उत्पादन मिळू शकते. म्हणजे बघा, आपण योग्य जर उत्पादन केलं, त्याला योग्य फवारणी वगैरे केली तर 14 ते 15 क्विंटल किंवा 11 ते 14 क्विंटल असे उत्पादन तुम्हाला मिळू शकते. याशिवाय MAEUS 725 ही जात देखील हलक्या जमिनीसाठी चांगली मानली जाते. MAEUS 725 ही पण हलक्या जातीसाठी चालू शकते मित्रांनो. तर ही झाली हलक्या जमिनीसाठी. तर आता आपण मध्यम मिडियमसाठी सांगतोय, म्हणजे थोडं काळसर रान, थोडं तांबरसन रान, ह्या मातीत कोणती जात पेरली जाते हे सांगतोय मी आता. तर आता मध्यम जमिनीबद्दल बोलूया. मध्यम जमिनीसाठी MAEUS 731 ही जात खूप चांगली आहे, खूप लोकप्रिय आहे मित्रांनो. कारण की MAEUS 731 ही जात लोकप्रिय आहे. खूप शेतकरी पेरतात, खूप जणांकडून मी अनुभव ऐकले. ही लोकप्रिय जात आहे. ही जात परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. या जातीचा कालावधी 95 ते 101-102 दिवसांचा आहे. एकरी साधारण 25 ते 30 किलो बीज लागते मित्रांनो, जास्त लागते मित्रांनो. बघा तुम्ही इथे एकरी साधारण 25 ते 30 किलो बियाणे एकरी पेरले जातो. ही जात तर ह्या जातीला योग्य परिस्थितीत 11 ते 14 क्विंटल उत्पादन मिळू शकते. आणि मध्यम जमिनीसाठी KDS 992 देखील चांगला पर्याय आहे मध्यम जमिनीसाठी. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत काळी, भारी व स्टॉप जमिनीसाठी बद्दल बोलणार आहोत आपण. म्हणजेच भारी काळ्या जमिनीसाठी बोलणार आहोत. जे कारण ती काळी जमीन असते, जास्त उपजाऊ जमीन असते, ज्याला पाणी कमी लागतं, अशा जमिनीसाठी बोलते मी आता. जर तुमची जमीन चांगली काळी आणि सुपीक असेल तर KDS 753 फुले किम्या ही जात नक्की विचारात घ्या. म्हणजे बघा, KDS 753, लक्षात ठेवा, KDS 753 ही जात चांगली आहे मित्रांनो. तरी तुम्हाला अजून जाती सांगतोय मी. ही पण जात काळ्या रानासाठी खूप चांगली आहे. ही जात महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय जातींपैकी एक आहे. कालावधी मित्रांनो, या जातीची कालावधी 100 ते 105 दिवस आहे. म्हणजे साधारणतः पेरल्याच्या नंतर 100 ते 105 दिवसांनंतर हार्वेस्टिंगला येतो. बीज दर 25 ते 30 किलो प्रति एकर. म्हणजे बघा, 25 ते 30 किलो पेरायचं आपल्याला एकरी. उत्पादन क्षमता 15 ते 18 क्विंटल प्रति एकर मिळतो. कारण की या जातीला उत्पादन मित्रांनो जास्त आहे. कारण की ही जात काळ्या रानात पेरली तर चांगलं उत्पादन देऊ शकते. म्हणून उत्पादन क्षमता 15 ते 18 क्विंटल एकरी मानली जाते. चांगल्या व्यवस्थापनात आणखी चांगले उत्पादन मिळू शकते. म्हणजे बघा, चांगलं व्यवस्थापन जर केलं तर फवारण्या योग्य केल्या, नंतर खत व्यवस्थापन योग्य केलं, त्याला खुरपण पाळ्या योग्य केलं तर उत्पादन आणखीन वाढू शकतं.
याशिवाय MACS 1460 ही जात देखील चांगली मानली जाते मित्रांनो, लक्षात घ्या. त्यापेक्षा MACS 1460 ही जात पण खूप चांगली आहे मित्रांनो, काळ्या जमिनीसाठी, उपजाऊ जमिनीसाठी पण चांगलीच आहे. तर आता आपण बीज दरकडे वळूया. म्हणजे आता एक महत्त्वाचा प्रश्न, एकरी बी किती पडायचं? म्हणजे शेतकऱ्यांना किंवा ट्रॅक्टर ड्रायव्हरना प्रश्न पडतो की एकरी बी किती पेरायचं मित्रांनो. तर मी सांगतो तुम्हाला. आता कसं असतं, ती एकच बी पूर्ण कंटिन्यू नाही करायचं असतं, काही काही जातीनुसार पेरणी करावं लागते मित्रांनो. कोणती जात जास्त दाट करावं लागते तर कोणती पातळ करावं लागते असे सांगतो मी. तर आता लक्षात ठेवा, KDS 792 हे एकरी प्रमाण लागणार आहे मित्रांनो 20 ते 25 किलो. लक्षात घ्या मित्रांनो, त्या जाती सांगतोय, त्या जातीला किती एकरी किती बियाणे टाकतं हे सांगतो मी. KDS 992 20 ते 25 किलो लागणार आहे मित्रांनो एकरी. एवढंच पडा, कारण की जास्त पडलं तर उत्पादन कमी निघतं, खर्च जास्त होतो. तर 2 नंबर आहे KDS 753. तर ही जात मित्रांनो 25 ते 30 किलो पडा मित्रांनो, 5 किलो वाढवायचं आहे मित्रांनो एकरी जास्त. परत तिसरी जात आहे MAO 725. मित्रांनो एकरी याला 30 किलो बियाणे टाकायचे आहे कंपल्सरी मित्रांनो, कमी नाही जास्त नाही, फक्त 30 किलो बियाणे टाकायचे. तर पुढे आहे MAO 731. हे बियाणे मित्रांनो 25 ते 30 किलो एकरी वापरायचे मित्रांनो. आणि पुढची जात आहे MACS. तर ही मित्रांनो 1460. MACS 1460 ही 30 किलो वापरायचे मित्रांनो. यापेक्षा जास्त बियाणे टाकल्यास तर उत्पादन तेवढंच, पण खर्च जास्त येऊ शकतो, हे लक्षात घ्या मित्रांनो. तर माझी शिफारस म्हणजे मी माझ्या शेतात करतो मित्रांनो. जर तुम्ही मला विचारलात की यावर्षी कोणती जात चांगली आहे किंवा कोणती जात निवडावी, तर KDS 753 फुले किमिया ही खूप चांगली जात आहे मित्रांनो, उत्पादन चांगलं मिळतं. तर KDS 992 फुले दुर्गा ही पण जात चांगली आहे मित्रांनो. आणि MAUS 731 या 3 जाती सर्वाधिक चांगल्या यांपैकी आहेत. यांपैकी कोणतीही तुम्ही जात घेऊ शकता. मात्र अंतिम निवड करताना आपल्या भागातील पाऊस, आपलं वातावरण, आपली जमीन यानुसार तुम्ही आणि कृषी तंत्रज्ञानाचा सल्ला घेऊनच यानुसार जात निवडा मित्रांनो. आणि मित्रांनो असेच व्हिडिओ कंटिन्यू येतील. हा फक्त मी जाती सांगितल्यात व पेरणी कशी करायची व कोणत्या पद्धतीने करायची मी पूर्णपणे दाखवणार आहे. त्या पेरणी करताना कोणते औषध वापरायचे, कोणते खत वापरायचे आणि कोणत्या प्रकारे 18 इंची पेरायचे, 2 इंची पेरायचे, असे पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भागात कोणती सोयाबीन जात लावणार आहेत हे पण लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि शेतीविषयक अशीच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला